कस्टमरला रेडीमेड दोरी आवडत नाही, मग ब्लाऊजच्याच कपड्याने एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये दोरी बनवूया. तर पहा इथे स्ट्रेट अशी पट्टी घेतली, त्याला मी फोल्ड करते आणि फोल्ड करून आता साईडने आपल्याला सिलाई टाकायची. पण साईडने सिलाई टाकताना सुरुवातीला आपल्याला थोड्या अंतरावरती टाकायचं आहे आणि मग नंतर आपण साईडने पूर्ण जवळून इथं सिलाई घेणार आहे पूर्ण पट्टीवरती. जसं रेडीमेड दोरी ज्या पद्धतीने दिसते ना त्याच पद्धतीने आपली ही दोरी दिसणार आहे. तर साईडने मी पूर्ण सिलाई टाकून घेतली. मी तुम्हाला जवळून दाखवते मी किती जवळून इथं सिलाई टाकली कपड्यावरती आणि सुरुवातीला फक्त थोड्या अंतरावरती मी टाकले, जेणेकरून ती पलटी करणार ना तर लवकर आपली पलटी होईल. आता मी हे लूप टर्नन घेतलंय, त्या मदतीने मी ही दोरी बनवून घेणार आहे. लूप टर्ननच्या मदतीने आपल्याला पाहिजे तेवढी पतली आपण दोरी बनवू शकतो, सुई धाग्याच्या मदतीनेही बनवू शकतो, पण त्यावेळेस आपल्याला थोडा वेळ लागतो. तर लूप टर्नने थोडा लवकर होतो आणि आपला वेळही वाचतो आणि खूप छान फिनिशिंगमध्ये आपली दोरी पण येते. रेडीमेड दोरीसारखी आपली पूर्ण दोरी ही दिसत असते. तर तुम्हाला ही दोरी बनवायचं असेल तर नक्की लूप टर्ननच्या मदतीने बनवा, कारण आपण ब्लाऊज फिनिशिंगमध्ये शिवतो, पण ज्यावेळेस दोरी बनवतो ना ती जाड बनते किंवा लूज बनते, तर त्यामुळे आपली ब्लाऊजची फिनिशिंगही चांगली दिसत नाही. तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंगही चांगली दिसेल आणि दोरीही आपली एकदम परफेक्ट अशी दिसणार आहे. तर त्यासाठी तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. खूप छान फिनिशिंगमध्ये आपली दोरी बनते आणि पूर्ण रेडीमेड दोरीसारखी पूर्ण दोरी आपली दिसत असते. तर पहा माझी दोरी पूर्ण तयार झाली आहे. तर दोघं साईडच्या दोऱ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण आपल्या तयार झाल्या आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा.